नमस्कार मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन बॅच सुरू करत आहोत, ज्या बॅचचं नाव आहे कंबाइंड फाउंडेशन बॅच 2024-25। तर बघा मित्रांनो, ही जी बॅच आहे 2024 आणि 2025 या दोन्ही परीक्षेसाठी ही बॅच असणार आहे, ज्यामध्ये पूर्व प्लस मुख्य परीक्षेची तयारी तुमच्याकडून करून घेतली जाणार आहे। आणि या बॅच मध्ये काय काय गोष्टी असणार आहे, कशा प्रकारे असणार आहे याबाबतचा हा व्हिडिओ आहे। तर बघा मित्रांनो, सुरुवातीचे 100 विद्यार्थ्यांना ही बॅच जी आहे ती 4,999 रुपयामध्ये मिळणार आहे। आणि त्याचबरोबर समजून एवढी फी पे करू शकत नसाल तर आपण दोन इन्स्टॉलमेंट उपलब्ध करून दिलेले, तुम्ही दोन इन्स्टॉलमेंट मध्ये पे करू शकता। आता एक इन्स्टॉलमेंट पे करा, 3 महिन्यानंतर दुसरा इन्स्टॉलमेंट पे करू शकता। बघा मित्रांनो, जाणून घेऊया काय काय या बॅच मध्ये। तर या बॅचची सुरुवात जी आहे ती आपण एकदम बेसिक पासून करणार आहोत आणि त्यामध्ये स्टेट बोर्ड हे बेसिक असणार आहे। बघा, जर तुम्हाला या परीक्षेबाबत जास्त काही माहित नाहीये किंवा या अगोदर अभ्यास केलेला नाहीये, ठीक आहे, आणि जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स पाहिजे असेल आणि प्रॉपर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला स्टेट बोर्ड पासून सुरुवात करणं गरजेचं असतं। का गरजेचं असतं? कारण रेफरन्स बुक मध्ये डायरेक्ट जो काही सिलेबस आहे त्याला सुरुवात केलेली असते, पण स्टेट बोर्ड मध्ये आपल्याला बेसिक गोष्टी एकदम चांगले उदाहरणं देऊन समजून सांगितलेले असतात। त्यामुळे स्टेट बोर्ड जर आपण व्यवस्थितपणे केले तर आपला एक बेस पाया तयार होतो। आणि मग जसं घराचा एक पाया तयार झाल्यानंतर आपण वर बिल्डिंग बांधू शकतो, घर बांधू शकतो, त्याचप्रमाणे परीक्षेमध्ये एक पाया तयार झाल्यानंतर, स्टेट बोर्ड पक्के झाल्यानंतर आपण एक प्रॉपर सिलेबसचा चांगला अभ्यास करू शकतो आणि यश मिळवू शकतो। तर स्टेट बोर्ड आपल्यासाठी गरजेचे आहे। माझा कंबाईन साठी कोणते स्टेट बोर्ड आपण वाचायला पाहिजे किंवा कोणते करायला पाहिजे किंवा कोणते स्टेट बोर्ड आपण बॅच मध्ये घेणार आहोत, तर बघा मित्रांनो, स्टेट बोर्ड असणार आहे आपले भूगोलाचे दोन, इयत्ता 9वीचं आणि इयत्ता 10वीचं जुने स्टेट बोर्ड। ठीक आहे, इयत्ता 9वीचं स्टेट बोर्ड जे आहे जुनं, तर ते महाराष्ट्राशी संबंधित आहे आणि इयत्ता 10वीचं जे नवीन जुनं स्टेट बोर्ड आहे ते भारताच्या भूगोलाशी संबंधित आहे। ठीक आहे, तर आपल्याला भूगोल हा जो विषय आहे त्या भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल विचारला जातो, जगाचा भूगोल आपल्याला नाहीये। त्यामुळे जर आपल्याला स्टेट बोर्ड करायची तर जुनं 9वीचं आणि 10वीचं स्टेट बोर्ड आपलं परफेक्ट असलं पाहिजे। ठीक आहे, इतर स्टेट बोर्ड तुम्ही केली नाही तरी चालतं, पण 9वीचं आणि 10वीचं जुनं स्टेट बोर्ड गरजेचंच आहे। 10वीच्या स्टेट बोर्ड मधून ऍज इट इज प्रश्न कंबाईनला कितीतरी वेळा विचारण्यात आलेली आहे। यानंतर जाऊया अर्थशास्त्राकडे। तर अर्थशास्त्रासाठी आपल्याला 9वी मध्ये बेसिक अर्थशास्त्र काय असतं काय नाही तर हे आपल्याला दिलेलं आहे। 9वीचं जे भूगोल आहे त्यामध्ये शेवटी चॅप्टर आहे, पण आपल्यासाठी महत्वाचं आहे 11वी आणि 12वीचं अर्थशास्त्राचं पुस्तक। तर 11वी आणि 12वीच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये सिलेबस नुसार काही सिलेक्टिव्ह चॅप्टर आपल्याला करायचे आहे। ठीक आहे, तर ते चॅप्टर कोणते काय तर ते मी तुम्हाला बॅच मध्ये त्या चॅप्टर वर लेक्चर जे आहे ते घेणार आहे। यानंतर पॉलिटीचे जे स्टेट बोर्ड आहे तर ते 6वी ते 12वी करायचे। मग 6वी ते 12वी पॉलिटी कुठे आहे, त्याचे सेपरेट स्टेट बोर्ड तर आपल्याला दिसत नाही। तर बघा मित्रांनो, प्रत्येक पुस्तकामध्ये इतिहासाचे शेवटी नागरिक शास्त्र आपल्याला दिलेले आहे, ते जे नागरिक शास्त्र आहे तेच आपलं काय आहे तर पॉलिटी आहे। ठीक आहे, तर 6वी ते 12वी आपल्याला पॉलिटी व्यवस्थितपणे परफेक्ट करायचंय। आणि जे विज्ञान आहे, सायन्स आहे, तर ते सुद्धा आपल्याला 6वी ते 10वी किमान। ठीक आहे, 12वी खूप होऊन जातं, 11वी 12वी खूपच डीप आहे, तर आपल्याला 6वी ते 10वी आपलं जे काही विज्ञानाचे स्टेट बोर्ड आहे ते आपले क्लिअर असले पाहिजे। आणि त्यानंतर इतिहास, तर इतिहासासाठी दोन महत्वाचे स्टेट बोर्ड सांगतो, 8वी आणि 11वी। 8वीचं जुनं स्टेट बोर्ड आणि 11वीचं जुनं स्टेट बोर्ड। तर 8वीचं जुनं स्टेट बोर्ड जे आहे ते आधुनिक भारताच्या इतिहासाशी संबंधित आहे आणि 11वीचं महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित आहे। तर हे दोन स्टेट बोर्ड मस्ट करणे आणि एवढे स्टेट बोर्ड आपण बॅच मध्ये कंप्लीट करून घेणार आहोत। सुरुवातीला आपण जर बघितलं तर मी एक टाइम टेबल दिलेलं आहे मुलांना, ते टाइम टेबल थ्रू लेक्चर आपण घेणार आहोत। कसं असणार आहे काय असणार आहे हे तुम्हाला पुढे सांगतो। बघा मित्रांनो, या बॅचेस मध्ये लाईव्ह लेक्चर होतील, जो मेन सिलेबस आहे मेन सिलेबसचे लेक्चर लाईव्ह होतील आणि प्रत्येक लेक्चर लाईव्ह झाल्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग जे ते तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल आणि ते रेकॉर्डिंग तुम्ही अनलिमिटेड टाइम्स बघू शकता, त्याच्यावर आपण कोणतंही लिमिटेशन ठेवलेलं नाही। ठीक आहे, आणि जे स्टेट बोर्डचे लेक्चर असतील ते मात्र रेकॉर्डेड असतील। स्टेट बोर्डचे जे लेक्चर आहे ते रेकॉर्डेड स्वरूपात असतील। ठीक आहे, आणि जे काही लाईव्ह लेक्चर आहे ते आपण मेन सिलेबसचे लेक्चर आहे ते लाईव्ह स्वरूपात असतील। ठीक आहे, आणि दोन्ही लेक्चर तुम्हाला कितीही वेळा बघता येईल, दोन्ही लेक्चर तुम्हाला कितीही वेळा बघता येईल। तर सुरुवातीला आम्ही तुम्हाला स्टेट बोर्डचे रेकॉर्डेड लेक्चर जे आहे ते उपलब्ध करून देणार आहोत, त्याचबरोबर आपण लाईव्ह लेक्चरला सुद्धा सुरुवात करणार आहोत। मग त्याचा आपण एक टाइम टेबल बनवलेला आहे मित्रांनो, तो टाइम टेबल काय आहे तर तो तुमच्या समोर इथं आहे। ठीक आहे, तुम्ही आम्हाला ऍप मध्ये मेसेज करा, आम्ही तुम्हाला तो टाइम टेबल सेंड करून देऊ। अभ्यास मित्र एमपीएससी मध्ये एकमेव प्लॅटफॉर्म आहे, त्यांचा एक टाइम टेबल असतो आणि त्या टाइम टेबल नुसार आपण ज्या गोष्टी आहे त्या कव्हर करत असतो।
तर इथं जर बघा मित्रांनो, एमपीएससी फाउंडेशन बॅच, कंबाईन फाउंडेशन बॅचचं टाइम टेबल आहे, ज्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये आपण जिओग्राफीचे स्टेट बोर्ड, त्याचबरोबर पॉलिटीचे स्टेट बोर्ड, त्याचबरोबर इकॉनॉमिक्सचे स्टेट बोर्ड, हे 3 स्टेट बोर्डचे लेक्चर आम्ही तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चरच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत. ठीक आहे, आम्ही रेकॉर्ड करू पहिले आणि डेली तुम्हाला दररोज 7 वाजताचे लेक्चर उपलब्ध करून देऊ. आणि त्याचबरोबर लाईव्ह लेक्चर मेन सिलेबसचं आपलं हिस्ट्रीचं सुरू होणार आहे. मग त्याचा वेळ काय असणार आहे, तर 11 वाजेला ते सकाळी लेक्चर असणार आहे. आणि ते लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला नंतर रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा ते बघायला मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याचा जॉब आहे, मग तो कधी लेक्चर बघणार, तर तो नंतर त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा बघू शकतो. अशी सुद्धा सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर या बॅचमध्ये या व्यतिरिक्त काय आहे, तर या व्यतिरिक्त या डिजिटल नोट्स आहे. तर आतापर्यंत एवढे विषयाचे डिजिटल नोट्स बनलेले आहे, ते आम्ही डायरेक्ट मुलांना ऍपमध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. अजून आपण डिजिटल नोट्स बाकी सर्व विषयांच्या बनवत आहोत. जसं आपण तयार करू तशा तुम्हाला त्या उपलब्ध करून देऊया. तर बघा मित्रांनो, चालू घडामोडीचं इयरबुक आहे, पॉलिटीचे नोट्स आहे, ही इकॉनॉमिक्सच्या नोट्स आहे आणि महाराष्ट्राची इतिहासाचे नोट्स, एवढ्या नोट्स आतापर्यंत आपल्या तयार झालेल्या आहे. तर या नोट्स तुम्हाला मिळून जातील. या नोट्सच्या PDF तुम्हाला मिळतील, ज्याचं तुम्ही झेरॉक्स वगैरे काढू शकता. त्याचबरोबर बघा, आपल्या याच बॅचमध्ये टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहे. तर प्रिलिमच्या अगोदर 10 पेपरची टेस्ट सिरीज असेल. जे 10 पेपर असतील मित्रांनो, त्यामध्ये 5 सब्जेक्ट वाईज असतील आणि 5 जे असतील तर ते कंबाईन कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर असतील. आणि सेम मेन्सच्या अगोदर सुद्धा आपण 10 पेपरची एक टेस्ट सिरीज घेणार आहोत. म्हणजे टेस्ट सिरीज मुळे काय होणार आहे, तर तुमचं जे काही कंबाईन मध्ये 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे असतात, तर ती तुमची प्रॅक्टिस होणार आहे. तुमचा अभ्यास रिव्हिजन सुद्धा टेस्ट सिरीजच्या माध्यमातून होणार आहे. त्याचबरोबर पुढचा मुद्दा जाणून घेऊया, कालावधी. तर या बॅचचा कालावधी किती असेल, तर ही बॅच जर तुम्ही आज जॉईन केली तर आजपासून 1 इयर पर्यंत कालावधी असेल. ठीक आहे, 1 इयर पर्यंत कालावधी असेल. आता बघा, आज जर तुम्ही जॉईन केली तर पहिले 100 विद्यार्थ्यांमध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला या बॅचची फी 4,999 इतकी राहील. नंतर मात्र फी 7,999 म्हणजे 8,000 रुपये फी तुम्हाला भरावी लागेल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, फी तुम्हाला ऍपवर 7,999 दिसेल. ठीक आहे, त्यासाठी फी जर कमी करायची असेल तर तुम्हाला आम्ही एक कुपन उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्याचं नाव आहे अभ्यास मित्र. ठीक आहे, अभ्यास मित्र नावाचं कुपन आहे. तर ते कुपन तुम्ही अप्लाय करा, फी 3,000 रुपये डिस्काउंट होऊन जाईल आणि मग फी तुम्ही पे करू शकता. बघा मित्रांनो, अभ्यास मित्र नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे. आपल्या ऍप्लिकेशन नंतर बऱ्याचशा जणांनी अभ्यास डॅश अभ्यास हे अभ्यास ते असे वेगवेगळे ऍप्लिकेशन म्हणजे सुरू केलेले आहे. तर अभ्यास मित्र नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे, त्यामध्ये तुम्हाला ही बॅच बघायला मिळेल. आपलं स्वतःचा अजून एक प्लॅटफॉर्म आहे अभ्यास मित्र सरळ सेवा, तर ते डाउनलोड नका करू. बरेचसे मित्र ते ऍप्लिकेशन डाउनलोड करतात आणि मग म्हणतात सर आम्हाला बॅच दिसत नाही. तर तुम्हाला त्यासाठी अभ्यास मित्रच नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. जर काही अडचण येत असेल तर हा मोबाईल नंबर आहे, यावर तुम्ही कॉल करू शकता, किंवा आपला दुसरा मोबाईल नंबर देतो मी तुम्हाला 7499076036. तर या मोबाईल नंबरवर देखील तुम्ही कॉल करू शकता. तुमच्या अजून काही बॅच विषयी क्वेरी असेल तर तरीही देखील तुम्ही या मोबाईल नंबरवर कॉल करू शकता. ठीक आहे, तर लवकरात लवकर 100 विद्यार्थ्यांमध्ये तुमचा प्रवेश कसा निश्चित होईल हे बघा आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करा. आजपासून आपले लेक्चर सुरू होत आहे. धन्यवाद, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये.